सर्वांनीच दादांच्या आणि माझे जे काही व्हिडिओ होते ना, त्यांनी सर्वांनीच खूप चांगल्या चांगल्या कमेंट केल्यात. आणि दादा खरंच खूप छान आहे. आणि निघताना तो जो काही क्षण होता ना, एवढं तो क्षण माझ्या असा, मी तिथून आलो, सकाळी पोचलो इथे, आंघोळ वगैरे करून जे झोपलो होतो ना मी, मला तो क्षण असा माझ्या डोक्यात फिरतोय ना, गोल नुसतं तो क्षण. कारण दादानं मला एवढा जीव लावला ना, एवढं त्यांनी प्रेम दिलं. तो प्रेम आयुष्यात मी कधीच नाही विसरू शकत. ते मला मला इथं माझ्या घरच्यांनी जे नाही दिलं माझ्या लाईफमध्ये, ते प्रेम त्यांच्यामुळं भेटलं मला. दादाच्या रूपात खरं देव देव आहे तो माणसाच्या रूपात. माझ्या आयुष्यात जे काही मी कधी पाहिलं नाही किंवा पाहू शकलो पण नसतो, ते त्यांनी सर्व दाखवलं. मला त्यांची आठवण अशी थांबच ना त्यांची. पण जवळच जर असलो असतो, त्यात किंमत असली असती काय? नसती ना. आपण एवढ्या लांब लांब जे आहेत, त्यातच एक प्रेम असतोय. किंवा काही दिवसानं गेलो आपण, खूप दिवसानं गेलो, तर किती चांगलं वाटतं. एकमेकांचा आपण आदर करतो. आणि तेच गोष्ट जवळच असली, म्हणत नाही का, दुःख असल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही, तसं आहे. आणि तुमच्या जे काही कमेंट होत्या दादांसाठी, सर्वांचीच कमेंट सर्वांच्याच कमेंट एवढ्या भारी होत्या ना, की बास भरपूर. तुमच्या कमेंट बघू बघूनच एवढा आनंद होतोय. असं मन भरून येत असतो कधी कधी तर. तुमच्या कमेंट वाचताना डोळ्यातून पाणी येत असतो कधी कधी. आणि अ, तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम देत आहे, असंच तुमचं प्रेम असू द्या. वाईट वाटतं, खूप वाईट वाटलं. माझं कसं आहे, मी इमोशनल खूप लवकर होत असतोय कोणाच्या. कधीही कोण मला ते नाही सहन होत, म्हणजे असं मला काय म्हणायचं समजलंच असेल. शब्द काय बोलावे ते सुचना. दादांविषयी जेवढं पण कौतुक करावं तेवढं कमीच. आणि हां, तर कमेंट आजच्या एका व्हिडिओला ताईने केलेली आहे की दादा, जर वहिनी परत येत असेल तर तिच्याशी भांडणं वगैरे काही नको करू, आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे सुखात संसार कर, नीट राहा, लेकरांना घेऊन मजेत राहा. ही कमेंट खूप जणांनी केली सेम अशीच, की येत असेल तर काही करू नका. आता येणं नाही होणं, काय होतंय काय नाही ते मी सांगेलच नंतर. आणि कशाला मी तरी तिला भांडणं करेल, आणि काय काय नाही करत भांडणं वगैरे काहीच नाही. जाऊ द्या त्या भांडणात किंवा आम्ही असं वेगळं राहण्यात. मी एक रागात तिकडं गेलो, तिकडे गेल्याच्या नंतर एवढी चांगली चांगली माणसं भेटली. मी जसा तिकडून वाड्याकडून निघत होतो तिथे ताई, तिच्या पण डोळ्यात पाणी आलेलं. नानी, ते दुसरे दादा, सुनील दादा, ते सर्वजण, त्यांना पण असं वाटत, म्हणजे त्यांचं पण माझ्यामुळं मन रमलं गेलं बहुतेक. जसा मी निघत होतो तिथून, त्यांना देखील खूप वाईट वाटत होतं. विचारत होते कधी येणार परत, थांब आणखीन 2 दिवस, असंच म्हणायचे ते. आणि कधी येणार परत, असं तसं त्यांनी विचारायचे. ते मला ना, मी निघताना तिथून त्यांच्या जसं मी चेहऱ्याकडं बघेल ना, तसं मला रडू येत होतं. कारण त्यांनी सर्वांनीच मला तेवढं तिथं पण प्रेम दिलं, गावी वाड्यात भरपूर. म्हणजे त्यांनी सारखं कोण ना कोण येत राहायचं, विचारायचं काय चाललंय नेतो,
नाश्ता केला, जेवण केला, चल जेवायला, नाश्ता करायला, असं तसं भरपूर. कुठं तर चांगलं पण झालं की असं भांडणाच्या का निमित्तानं होईना मी एक रागानं का असा गेलो आणि एवढे चांगले माणसं भेटली असं पण वाटतं. आणि काय बोलणार की जेवढं बोलेल मी तेवढं कमीच आहे त्यांच्या परिवाराविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी. तुम्ही म्हणसाल काय येड्यासारखा अवतार केलाय. झोपलो होतो मी, झोपेत देखील माझी तेच फिरतोय माझ्या डोक्यात, तिथलंच सर्व काही. आता होईल फ्रेश वगैरे, झोपलो होतो ना मी, त्यामुळे अवतार असा झालाय माझा. काय काय होतं आमचं काय नाही पूर्ण सांगेल तुम्हाला मी. आणि हो, आपल्या नंदू भाऊंचं चॅनल डिलीट झालेलं झालंय ना ते, 1 लाख सबस्क्रायबर असलेलं. बघा त्यांनी सर्वांनी प्लीज, त्यांच्या नवीन त्यांनी सुरुवात केली आहे, त्यांना करा सपोर्ट. खूप मेहनतीनं उभा करावं लागते एका चॅनल. आणि त्या चॅनलचे 1 लाख पूर्ण झालेच असते, थोडेच राहिले होते 400-500. आणि त्यात त्यांचं ते चॅनल तसं झालं आहे. तर त्यांना सपोर्ट करा. आपला शेतकरी माणूस आहे, मराठी माणूस, चांगले व्हिडिओ बनवत असतोय, खूप चांगले असतात त्याचे प्रॅक व्हिडिओ. आणि बघत राहा, त्याला पण आपल्या सर्वांच्याच आधाराची गरज आहे. तो पण खूप खचला आहे, तो पण खूप म्हणजे त्याला पण खूप वाईट वाटत असेल ना. 1 लाख होत आले होते, भरपूर मेहनत घेतली होती त्यांनी. आणि चला मग मी आता होतो फ्रेश वगैरे, आंघोळ वगैरे करून घेतो जरासा, म्हणजे जरासं चांगलं वाटेल. प्रवास रात्रीचा झाला आणि मग कुठं ट्रेनमध्ये झोपच आली नाही, आणि मग त्यामुळं झोपलो होतो मी. चला मग भेटून